नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण या पुस्तकातील टॉपिक नंतर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण सराव सुरू करणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे भाषा, लिपी व व्याकरण. अशाच प्रकारे आपण इतर टॉपिकही पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भाषा म्हणजे डॅश डॅशचे साधन होय. तर भाषा म्हणजे संवादाचे साधन होय. ऑप्शन ब आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. भाषा म्हणजे संवादाचे साधन होय. आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पहा. भाष या संस्कृत धातूचा अर्थ कोणता? तर भाष या संस्कृत धातूचा अर्थ आहे भाषण. ऑप्शन ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मातृभाषा म्हणजे काय? तर मातृभाषा म्हणजे आपल्या कुटुंबात जी बोलली जाणारी भाषा असते त्याला आपण मातृभाषा म्हणतो. ऑप्शन अ आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. म्हाइंभट यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर खालीलपैकी म्हाइंभटाने लिहिलेला ग्रंथ आहे ऑप्शन अ लीळाचरित्र. ऑप्शन अ आपलं बरोबर आहे. लीळाचरित्र हा म्हाइंभटाने लिहिलेला ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आद्य कवी मुकुंदराज यांचा कोणता ग्रंथ आहे? तर आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे विवेक सिंधू. ऑप्शन ब आपलं बरोबर आहे. हे तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी. ऑप्शन ड आपलं बरोबर आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. वि वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? तर वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. ऑप्शन अ बरोबर आहे. आपण त्यांना कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोणता दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर मराठी भाषा दिन म्हणून आपण 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा करतो. ऑप्शन क आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपी वापरली जाते. ऑप्शन ब आपलं बरोबर आहे. देवनागरी लिपी ही मराठी भाषेमध्ये वापरली जाते. आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या लिपीबद्दलचे चुकीचे विधान निवडायचे आहे. तर या ठिकाणी मराठी भाषेबद्दल जे चुकीचे विधान आहे ते आहे ऑप्शन क. मराठी भाषेमध्ये लेखन हे उजवीकडून डावीकडे होते, हे विधान चुकीचं आहे. तर मराठी भाषेमध्ये लेखन हे डावीकडून उजवीकडे होते असं पाहिजे होतं. त्यामुळे ऑप्शन क आपलं बरोबर असणार आहे. बाकीची 3 विधाने बरोबर आहेत. मराठी भाषेलाच बाळबोध लिपी असे देखील म्हणतात. उभी, आडवी आणि तिरपी रेषा मराठी भाषेमध्ये असतात. त्याच्यानंतर मराठी भाषेला आदर्श लिपी देखील म्हटलं जातं. त्यामुळे तिसरं विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. देवनागरी लिपीत शब्दाच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात? तर देवनागरी लिपीमध्ये शब्दाच्या वरती ज्या रेषा मारतात त्याला आपण शिरोरेषा असं म्हणतो. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. मराठी असे आमुची मायबोली हे गौरववाक्य कोणी म्हटलेलं आहे? तर मराठी असे आमुची मायबोली हे वाक्य आहे माधव जुलियन यांचं. ऑप्शन ड आपलं बरोबर आहे. माधव जुलियन. प्रश्न क्रमांक 13. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार कोणी काढलेले आहेत? तर लाभले अमास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार सुरेश भट यांचे आहेत. ऑप्शन ब बरोबर आहे. सुरेश भट. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर या ठिकाणी चुकीचे विधान आहे शोधामुळे वाचन शक्य झाले. हे काय आहे? चुकीचं आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. या ठिकाणी 3 विधान जे आहेत ती बरोबर आहेत. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात हे बरोबर आहे. पूर्वी मुरड घालून लिहिलं जात होतं हे देखील बरोबर आहे. अक्षराने लेखन होतं हे देखील बरोबर आहे. पण शोधामुळे वाचन शक्य झाले हे चुकीचं आहे. शोधामुळे लेखन शक्य झाले असं पाहिजे होतं. ऑप्शन ब आपलं या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ. प्रत्येक ध्वनीस या ठिकाणी स्वतंत्र चिन्ह आहे त्यामुळे देवनागरी लिपी आदर्श मानली जाते. ऑप्शन अ आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. देवनागरी लिपीत आपण पुढीलपैकी कोणत्या भाषांचे लेखन करू शकतो? तर देवनागरी लिपीत आपण मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषांचं लेखन करू शकतो. ऑप्शन क आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. लिप या धातूचा अर्थ काय होतो? तर लिप या धातूचा अर्थ आहे
लिंपणे. ऑप्शन ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आदर्श लिपी कोणती मानतात? आदर्श लिपी आहे ऑप्शन ब कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, त्याला काय म्हटलं जातं? आदर्श लिपी असं म्हटलं जातं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटून जाईल. धन्यवाद.